नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची रेसिपी आहे आपली ताज्या मेथीपासून मठरी तयार करणार आहोत आपण। गॅसवर ठेवलाय पॅनमध्ये टाकलंय थोडंसं तेल, त्याच्यामध्ये टाकणार आहे आता मी मेथी आपल्याला थोडीशी तेलावर परतून घ्यायची आहे। याच्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे, म्हणजे मेथीला आपलं छान मीठ असं लागेल। थोडंसं मीठ टाकते चवीपुरतं। आता आपल्या मेथीतलं पाणी पूर्ण ड्राय झालंय, एकदम छान अशी मेथी झाली आहे ड्राय। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि मेथी थंड करून घेणार आहोत। आता आपण ताटामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेतलंय। आता आपण याच्यामध्ये टाकूया थोडंसं बेसन पीठ। बेसन पिठामुळे देखील आपल्या मठरी छान अशी कुरकुरीत होते। आणि थोडासा रवा ऐवजी आपण तांदळाचं पीठ देखील टाकू शकतोय। आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले। त्याच्यामध्ये थोडीशी मी इथे कलोंजी घेतली आणि त्याच्यानंतर इथे मी जिरं, सौंफ आणि धणे हे सगळं मी एकत्रित पावडर करून घेतली। आता ही पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। थोडासा इथे मी हिरवी मिरचीचा ठेचा घेतलाय, मिरची आणि लसूण बारीक केलेलं। तसंच इथं लाल मिरची पावडर, हळद आणि चाट मसाला आणि थोडासा गरम मसाला वगैरे मी इथे घेतलाय, हे पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता हे सगळं छान हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित मिक्स झालंय आपलं। आता याच्यामध्ये मेथी टाकून घेणार आहे। थंडीच्या दिवसामध्ये मेथीची भाजी खूप छान मिळते, त्यामुळे अशी मठरी वगैरे थंडीमध्ये केली गेली पाहिजे। ते छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आपल्याला अगोदर हाताने। छान अशी पिठाला चोळून घ्यायची। इथे मी थोडासा खायचा सोडा टाकते आहे, सोड्यामुळे आपल्या मठरीला छान खुसखुशीतपणा येतो। आता याच्यामध्ये मी कडकडीत तेल गरम करून घेतले, ते आपण याच्यावर घालून घेणार आहोत, कारण आपण काही साठा वगैरे या मठरीला लावणार नाही आहोत। आता छान हे मिक्स करून घ्यायचे अगोदर, सगळ्या बाजूने हे मिक्स झालं पाहिजे। सगळ्या पिठाला आपण हे चोळून घेणार आहोत अशा पद्धतीने। याच्यामध्ये जास्ती पाण्याचा वापर नाही करायचा आहे, थोडंसं लागेल तेवढंच पाणी याच्यामध्ये ऍड करायचं आहे आपल्याला। बघू शकता तेलाच्या याच्यामध्येच हे चांगल्या प्रकारे असं ओलसर झालंय आणि मेथी पण होती आपली। लागेल तेवढं पाणी आता आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला मळून घेणार आहोत। खूप असं सैलसर नाही मळायचं आपल्याला हे पीठ, थोडंसं घट्टसरच गोळा ठेवायचा आहे। आता आपला पिठाचा गोळा चांगला मळून तयार झालाय। आता आपण याला थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊयात आणि नंतर याच्या मठरी तयार करून घेऊयात। आता आपण इथे एक गोळा घेतलाय, आता हा गोळा आपण छान असा पातळसर लाटून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण आता सगळ्या मठरी तेलामध्ये टाकून घेणार आहोत।
अशा प्रकारे आपले आता मठरी तळून झाले आहेत. आता आपण याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये. अशा प्रकारे आपली मठरी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.